नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उडदाचं वरण। तर मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अगदी पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर हे स्वच्छ धुवून घेऊया। तर ही दोन्ही मिळून मिक्स करून घ्यायची आहे आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर हे उडदाचं वरण याला घुट्ट सुद्धा म्हणतात आणि अतिशय पौष्टिक असं हे उडदाचं वरण आहे। तर आपण छानपैकी याला आधी शिजून घेऊया। हे पौष्टिक आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर उडदाचं वरण शिजेपर्यंत आपण समोरची तयारी करूया। तर डाळ शिजेपर्यंत आपण हे वाटण बनवणार आहोत। तर इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि नारळ मी किसून घेतलेला आहे, सुकं नारळ आहे आणि कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, सोबतच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर छानपैकी आपलं असं वाटण बनवून झालेलं आहे। तर समोरची तयारी करूया। तर मस्तपैकी आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे। तर आता वरण बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमच जिरे आणि सोबतच यावर घालायचं आहे आपल्याला वाटण। तर जिरे छान तडतडल्यानंतर यावर वाटण सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हे 2 ते 3 मिनिटं छान असं मीडियम गॅसवर आपल्याला वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळदी पावडर घालायची आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अगदी पाव चमच हळदी पावडर आहे, ते सुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि वाटण छान परतल्यानंतर यावर आपल्याला शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता छानपैकी असं वाटण परतून झालेलं आहे आणि खूप छान सुगंध सुद्धा येत आहे। तर यावर आपण ही डाळ घालणार आहोत। तर डाळ घालून झालेली आहे आणि मी परतून सुद्धा घेतलेला आहे। तर यावर आता गरजेनुसार पाणी घालणार आहोत। तर गरजेनुसार पाणी सुद्धा घालून झालेलं आहे। तर बघू शकता मी इतपत पातळ ठेवलेलं आहे। छान उकळी आणायची आहे आपल्याला आणि मग सर्व करायचं आहे। तर छान उकळी आणूया। तर इथे बघू शकता मस्तपैकी याला उकळी आलेली आहे। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। परत मी मंद गॅसवर याला छान 3 ते 4 मिनिटं शिजून घेणार आहे। तर इथं बघू शकता तर उडदाचं वरण किंवा त्याला घुट्ट सुद्धा असं म्हणतात। तर ते मग 3 ते 4 मिनिटांनंतर रेडी आहे। अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। तर रेडी झालेली आहे आपली उडदाचं वरण, ज्याला घुट्ट असं सुद्धा म्हणतात। तर सर्व करून घेऊया। तर रेडी आहे आपलं उडदाचं वरण। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप पौष्टिक आहे ही रेसिपी। नक्की एक वेळेस बनवून खा। धन्यवाद।